शिवशंकरा जय जय शंभो शिवशंकरा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे दिगंबरा 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 Bye.
श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवतार विश्वतारावया आश्रेचे अनुसया गरोदर आश्रेचे अनुसया गरोदर आश्रेचे अनुसया गरोदर हरि अवतार विश्वतारावया आश्रेचे अनुसया शुक्ल पक्षदिनी पूर्णजेते शुक्ल पक्षदिनी पूर्णजेते ऋतुकाळ हेमंत नक्षत्र शुक्ल शाबास शाबास पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुत्वावर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्षदिनी पूर्णतिथी शुक्ल पक्षदिनी पूर्णतिथी शुक्ल पक्षदिनी पूर्णतिथी बाबा पूर्ण
मनी धसला बहुवेदांच्या शब्द सागरा मंथन सापडला दयाळा मंत्र मनी धसला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र मनी धसला बहुवेदांच्या शब्द सागरा मंथन सापडला दयाळा मंत्र मनी धसला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र मनी धसला बहुवेदांच्या शब्द सागरा मंत्र सापडला दयाळा मंत्र मनी धसला ओम नमः शिवाय मंत्र मनी धसला बहुवेदांच्या शब्द सागरा मंत्र सापडला दयाळा मंत्र मनी धसला दयाळा मंत्र मनी धसला हम जपता नाम शिवाचे बोला हम जपता नाम शिवाचे हम जपता नाम शिवाचे हम जपता नाम शिवाचे आत्मने रमना म्हणून जपा तुम्ही नमः शिवाय जगमाता दयाळा मंत्र मनी धसला दयाळा मंत्र मनी धसला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र मनी धसला बहुवेदांच्या शब्द सागरा मंत्र सापडला दयाळा मंत्र मनी धसला शबास काळ्या दोनच्या स्वराला साथ देऊन सुंदर मदत करणार मात्र वर्ग महिला वर्ग आणि बाल गोपाळ मग ते पोप रेमिक्स बांगडा त्याच्या व्यतिरिक्त आपले वारकरी ठेवण आहे आणि त्याच्यामुळंच परमार्थाला विशेष असं महत्व दिलं जातं. समस्त दत्तनगर त्यातल्या त्यात बार्शी अहो कष्टाने समावून अंबारोशी गर्भता सोसणे हो आम्हाला बहु कष्टाने समावून अंबारोशी गर्भता सोसणे हो म्हणा म्हणा अंबारोशी सारखं पवित्र क्षेत्र पहिले याला द्वादशी क्षेत्र म्हणलं जायचं. द्वादशी का? राजा अंबरीश पृथ्वी तलावर त्यातल्या त्यात महत्वाचं बार्शीवर पृथ्वी तलावर राजा अंबरीश अवतरले. भगवंत देवस्थान त्या निमित्तानं झालं आणि प्रत्यक्ष आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी आणि बोललेले जे ऋषी साच भावे वर्ताय म्हणजे प्रारब्ध 3 प्रकारचं शास्त्रामध्ये आलेलं आहे. एक परेच्छा प्रारब्ध. परेच्छा म्हणजे दुसऱ्यानं इच्छा व्यक्त केली. पर म्हणजे पर का दुसऱ्यानं इच्छा व्यक्त केल्यानंतर अवताराला किंवा जन्माला यावंच लागतं. देवाचे 10 अवतार आहेत माने ताई. देवाचे 10 अवतार आहेत. मत्स्य, कच्छ,
वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, पांडुरंग, कल्की पुढे 10वा व्हायचंय, अजून व्हायचा शिल्लक आहे. याचा अर्थ काय? माता पित्याला मारून लॅपटॉप, मोबाईल आणि कॉम्प्युटरवर बसणारे कलंकी अवताराची तयारी करायला लागले. विठाला 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 विठाला. धारणात येते धर्म. मौलीची भाषा आहे. ऐशी कर्म साम्य दशा होय जेथ विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटीची का. हे ज्ञानेश्वर महाराजाचं ज्ञानेश्वरीतलं प्रमाण आहे. धर्म मार्तंड जे आहेत आणि धर्माला ग्लानी आणणारे आहेत. अध्यात्म, परमार्थ, भक्ती मार्ग सांगून इकडे येणार नाहीत. आधी अनाचाराला कधीही सोडणार नाहीत. अधिक परमार्थ ज्यांना गालबोट वाटतो, अधिक विषयांना झालेले आहेत, अधिक अनाचाराशिवाय दुसरं दैत्य वृत्ती आवडीशिवाय त्यांना काही आवडत नाही. अशानी मग मानवत्यात सगळे आले. 3 गुण आहेत, रजगुण, तमोगुण, सत्वगुण. 12 अभंगामध्ये तुकोबरायचं एक प्रमाण आहे. कीर्तनकाराला नियम असतो, ज्या निमित्तानं कीर्तन आहे त्याच्यावर थोडं तरी बोलावं. आम्ही म्हणतो थोडं नाही, सगळं त्याच्यावरच बोलावं. दुसरं काही पाठ केलेलं सांगण्यात अभंग सुटत नसतो. आणि मग त्याला कीर्तनाचा आणि संप्रदायाचा दोष लागला की त्याचा संसार बर्बाद होतो. कीर्तनकाराला शास्त्रात भरपूर बंधन आहेत. मग परमार्थिकाला जर बंधन असतील तर नास्तिकाला तर कधीही बंधन आहे. परंतु संसार बंधन थोडं वेगे, किंवा दुसरं प्रमाण आहे. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. करावा परमार्थ आहार्याचे, पाप पुण्याचे सदाये करोना, पाप पुण्य करुणे सन्माय दोषाने, पुण्य करुणे सन्माय दोषाने, पाप पुण्य करुणे सन्माय दोषाने. हे कुठलं प्रमाण आहे? हे कुठलं प्रमाण आहे सर? डॉक्टर साहेब, परशुराम महाराज, पवार महाराज, पूर्ण खाडे परिवार आणि सगळं दत्तनगर आणि त्याच्या पुढे जाऊन सगळा बार्शी तालुका आलं की नाही सगळं? यारे यारे लाना थोडे, यारे यारे लाना थोडे, याचे भरले नारे नर, याचे भरले नारे नर. कलंकी, त्याला शास्त्र प्रमाणात कलकी म्हणतात. कोल्हापूरच्या जवळ 12 हाताची तलवार घेणार, घोड्यावर बसणार
आणि वर्ण संकर, अनाचार, शास्त्र विरोध वागणं आणि ओघात विज्ञानाच्या जास्त मागे लागणं. पण विज्ञान म्हणजे काय? ऐका प्रमाण. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आधी जैसे. ज्ञानेश्वरीतलं प्रमाण आहे. डॉक्टर आणि महाराजांनी, परशुराम महाराजांनी आणि पवार महाराजांनी, आणि ज्याला पाठ नसेल त्याने नुसतं ओठ जरी उघडले म्हणल्यासारखं. परमार्थात फार सबसिडी आहे आणि खरं सुख परमार्थातच आहे. संसार दुःख मुळ चौकडे हिंगळ, विश्रांती नाही कोठे. छान म्हणले लेकर, पण मी म्हणतो तळातच मळ आहे. तळातच मळ आहे. कसं चेहरा दिसत नाही, प्रतिमा होत नाही, ती आरसा होत नाही. महाग पाराच लावावा लागतो. हरिपाठ आहे बघा, पारियाचा रवा यत्न बरोबरी. आणि इकडं शिवभजनात आहे, गुरु आणि लिंगा म्हणायचं आपण. हरिहरा नाही मुंगी साखरेचा. कशासाठी? लहानपण देगा. आणि एकदा जर दिलं तर काय होत? घ्यावा. देवा म्हणलं तर घ्यावा, नाहीतर जागेवर ठेवा. मग कसा मिळायचा मेव? आणि ह्यासाठी करावा लागतो ऐक्य भावा. आणि म्हणून 4 चरणाचा अभंग दत्त माऊलींच्या जन्माचा नाही, जयंतीचा नाही. जयंती कुणाची असते तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुमच्या माहेरापासून. कुणाची जयंती? मेलेल्याची असते. मग जयंती नाही, जन्मोत्सव. उत्सव आहे 3ऱ्या चरणात. गुरुत्व उत्सव वासर काळ. आणि म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे. हरे मोके गाता हरपणे चित्ता, हरे गाता हरपणे चित्ता, हरे मोके गाता हरपणे चित्ता, हरे गाता हरपणे चित्ता. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. असं जर असेल तर जे वासनेनं जन्माला आलं त्याची पुण्यतिथी असते, त्याची जयंती असते. मग देव परेच्या प्रारब्धानं येतात.
त्यांना माहितीये बघा, मतदानाला पण मी धरलं होतं, मतदान आहे का नाही? आपली सोडच होती. तसं सिल्वर मधलं बाकीचं नाही. पण एक महत्वाचं आहे, संतांच्या इच्छेसाठी अवताराला देव आले. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मा दे सुख, आणि घेऊन या चक्र गदा हाची धंदा भक्तारा के पायापाशी दुर्जना ते. आणि हे अभ्यासपूर्ण चिंतन अध्यात्माचं समस्त दत्तनगर, राऊतचाळ, वाडगा, पूर्ण बारसे आणि नाळे प्लॉट पण यायला लागले भरपूर. मला भेटले आणि म्हणले महाराज आम्ही पण येणार. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम दोनों है भाई भाई, म्हणजे भेदाभेद भ्रम अमंगल. शिव संप्रदाय असो, हरी संप्रदाय असो. आणि आज वास्कर पडावरलं लग्न लावलो आम्ही. त्यामध्ये स्वरूप आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, चैतन्य आहे. टाळी वाजवावी डॉक्टर साहेब. कोणचं? सो मिळाले चतुष्ट वारकरी. चतुष्ट म्हणजे काय? विशेष संबंध, प्रयोजन, अधिकारी. आमच्या डोंगरातली सवय अध्यात्माची. सोप्यात असं 4 संप्रदाय, स्वरूप, प्रकाश, आनंद, चैतन्य. या 4 संप्रदायाला चतुष्ट वारकरी असं प्रमाण जर असेल तर तो शिव सांप्रदायिक असू द्या, हरी संप्रदाय असू द्या, वास्कर फड असू द्या, देहूकर असू द्या, आजरेकर असू द्या, नाने गुळेत गुडकर असू द्या, कानडा हो, विठ्ठलू कर्नाटक हो, आणि देव कर्नाटक लीला करतो. कर्नाटक म्हणजे कळू देत नाही आपलं काय चाललंय, पण संतांनी बोलवलं की अवताराला येतात, त्याला परीक्षा प्रारब्ध म्हणावं. आणि एकदा पहिलं चरण झाल्याशिवाय दत्त संप्रदायात विनाद येत नाही. दत्त संप्रदाय सगळे संप्रदाय गोळा केले आज, आणि तुम्हीच साथ द्यायला असल्यावर मग काय भ्यायचं काय कारण आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व योनी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाण सर्वता. कुत्र्याला मांजराला कळल का? खाली परिवाराच्या दत्त जयंतीचं कीर्तन आहे. डोंबे महाराजांनी 33% आरक्षणापासून 32% पर्यंत आणलंय. काय कुत्र्याला मांजराला कळणार आहे? नाही तारे काय परंडा तालुक्यात खानापूर गाव. त्यांनी म्हणले मला ते युट्यूबला पाठवा. मी म्हणलं तुमच्यात आज येणं नाही, लग्न लावायचं आणि आमच्या आदराचं ठिकाण. तुम्ही बी आदराचे पण जास्त आदराचे. पण इथं मात्र ईशावास्यमिदम जगत, माझ्या माता पित्यापासून संगती, प्रेम, जिव्हाळा, संपूर्ण दत्तनगर, राऊतचाळ, वाडगा, अधिक नाळे प्लॉट, नवे बार्शी तालुका सगळाच भरपूर प्रेम मिळालं. आणि ते माता पित्यापासून आजपर्यंत आमची पत्नी आणि आम्ही अधिक पुढे मुलापर्यंत उतरणार. आणि सानिध्यात म्हणल्यावर काय
प्रेमाला काही कमी नाही. का कारण आहे? प्रेम सुखदे प्रेम सुखदे प्रेमाविन नाही. किंवा झाले समाधान तुमचे. हे असं का म्हणायचं? चरण म्हणजे हम आणि क्षम. दत्त माऊलीचं सोहम पद कळलं, चिरंजीव नाथांचं कळलं, तुकोबरायची गाथा कळली, माऊलीची ज्ञानेश्वरी कळाली आणि भगवंतानी अर्जुनाला सांगितलेले गीता कळाली, तर काय त्याच्यापेक्षा भाग्य? तोची एक भाग्यवंत आकळीला उमाकांत, नम्र झाला सर्वाभूती, भासी शिवाची आणि विभूती. म्हणून खरे परिवाराच्या इथं आपण सगळे उपस्थित आहात. त्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबराईने जसं तुका म्हणे विश्वंबर तया माझा नमस्कार, आणि काके जोळे पुढे स्वान नित्य जानवेचे स्नान, हे तुकाराम महाराजांनी म्हणले. पण जनार्दन स्वामी देवगडचे त्यांना स्मरण करून एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतात. विश्वतारावया हरे 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 अवतार विश्वतारावया हरे अवतार विश्वतारावया हरे अवतार विश्वतारावया हरे शिवशंकरा जय 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 शंभो शिवशंकरा जय जय शंभो शिवशंकरा जय जय शंभो शिवशंकरा जय शंभो शिवशंकरा जय शंभो शिवशंकरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय जय पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा शास्त्र विरुद्ध कर्म केलं
की 9 अवतार पूर्ण झाले, पण 10वा कलके पुढे 10वा. 12 हाताची तलवार घेणार, घोड्यावर बसणार आणि कलियुगाच्या अंतिम चरणात 10व्या अवताराची तयारी चालू आहे. परमार्थ करूनही मनुष्याची सुधारणा होईना. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला असे. देवानं फार मोठी कृपा केली. झाली गर्भाची रचना, ठाऊक नाही दोघा जना. तुझी आई होते ताने तेव्हा कोठे होताच प्राणी. तुझा बाप होता बाळ तेव्हा कोठे कंटीला तो काळ. कोण दिले हात पायन कोणा मनसे बाप माय. आणि तुका म्हणे सावध होई. कुणाला म्हणले सावध झालो हारेच्या आलो जागरणा. ते वैष्णवाचे भारण जय जयकारे गरजते. आणि हे गर्जना करण्यासाठीच एकनाथ महाराज गुरुला स्मरण करून दत्त जन्माचा अभंग गातात. त्यातलं पहिलं चरण आपल्या आणि डॉक्टर साहेबांनी म्हणले. त्यामध्ये वर्णन आलं धरी अवतार विश्व तारावया आणि आत्रेचे अनुसया. बरोबर. आता ऐका, ब्रह्मदेवाला मानस 7 मुलं होते. त्यातले 10 होते, पण 3 जरा भरकटले होते. त्यातल्या 7 ऋषी, 7 मुलं जे मुख्य आहेत त्यात 7 ऋषी आहेत. 7 ऋषी 10 मधले 7 श्रेष्ठ आहेत. आणि त्या 7 मध्ये आत्रे ऋषी फार श्रेष्ठ आहेत. का? आत्रे या शब्दाचा अर्थ आहे लाईट गेल्या तेवढ्यातच तुम्हाला फायदा. आत्रे म्हणजे रजतम सत्वाच्या पलीकडं शुद्ध सत्वगुण आहे. उत्पत्ती स्थिती प्रलय याच्या पलीकडं स्वयंभू संधान आहे. त्या अवस्थेला आत्रे असं म्हणतात. म्हणजे नाही आणि त्रि म्हणजे 3. कोणचे 3? रजगुण संसाराच्या आवडीचा, सत्वगुण जमलं तर येण म्हणणारा, येणं होत नाही म्हणत नाही, जमलं तर येण म्हणणारा. आणि तमोगुण मात्र काही करा त्याच्या कानात टाळ वाजवा ना अजून काय करा. तर देव काय म्हणतं, मालिका चालू होती म्हणतं पण भजन म्हणत नाही. काय कारण? भजन करता ओंगळवाणी नरका जाणे मत करतो अभिमान. मत करतो अभिमान. अभिमान मत करतो अभिमान. अभिमान मत करतो अभिमान. म्हणजे रजतम सत्व आहे ज्याची अंगी आणि याच गुणी जगी वाया गेला. कलके म्हणजे 10वा अवतार. पण ऐका, अंबरसीसाठी वैकुंठाहून देव समृद्धी महामार्ग आहे का नाही, समृद्धी महामार्ग नॅशनल हायवे तासात पोचायचं. पण त्या काळात काय नाही. अंबऋषीने धावा केला दुर्वासाने त्रास दिल्याबद्दलचा आणि एका डोळ्याचं पातळ लावण्याच्या आत तेच परमात्मा वैकुंठावरून बार्शीतच डायरेक्ट उतरले. त्यांना कुठलं विमान नव्हतं, त्यांना कुठलं यान नव्हतं. आपल्या विज्ञानाच्या भाषेत सांगतो थोडं, कारण मुलं बरेच ऐकतात. शाळेतले आहेत. NSS कॅम्पचे कीर्तन आपण बरेच शाळेत करतो. तसं लेकरात म्हणून सांगायचं. सगळं पृथ्वीच्या कोण साहेब? मीच सांगतो, बुध नको बेजारी होईल, पुढे लांब आहे. शुक्र सगळ्यात जवळचा ग्रह पृथ्वीचा आहे. पण त्याचे अंतर सुद्धा ऐकल्यावर आपल्याला हादरा बसत. सगळ्यात पृथ्वीच्या जवळ शुक्र ग्रह आहे आणि त्याचे अंतर पृथ्वीपासून किती आहे? आता बघा, दत्त माऊलीच घ्या. काशीमध्ये आंघोळ करायची
आपण ज्या अभंगावर करतो, ज्या निमित्त करतो, तिथं आलंच पाहिजे कीर्तन करणं. नाही भकलत गेलं की उग 7 रस्ता, गंजगोलाई, दांडीकर चौक, कशाला येड्या, कशाला ते पनवेल, कशाला कल्याण रस्ता, येणं जागेवर अभंगावर यावं लागतं. आणि म्हणून अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. म्हणून पृथ्वीच्या जवळला सगळ्यात नजदीकचा ग्रह शुक्र आहे. शुक्र आता उगा आहे का, किती जवळ आहे, त्याला 4 कोटी किलोमीटर अंतर आहे जवळ असून सुद्धा. काय अर्थ आहे डॉक्टर साहेब? शुक्र सगळ्यात पृथ्वीच्या जवळ आहे. ग्रहावर बोलतोय आपण, नवग्रहावर नाही, नवग्रहावर नाही. सगळ्यात जवळ पृथ्वीच्या शुक्र ग्रह, पण त्याचं सुद्धा अंतर पृथ्वीपासून 4 कोटी किलोमीटर आहे. म्हणल्यावर आहे का सोपं आहे? मग दत्त माऊली मात्र काशीमध्ये आंघोळ करायची. आणि 15 जानेवारी पासून महाकुंभ आहे प्रयागला, चालू आहे. हिंदू धर्म संस्कृतीच्या वतीनं तयारी चालू आहे. त्या प्रयागला चंदन लावायचे. दत्ताचं बोलतोय, आपलं न पोराचं नाही, आपलं पोरग नाव काढायचं नाही, गरज बी नाही, सांगू बी नाही. तुम्हीच बघताय, कशाला सांगायचं, नवीन सांगावं. काशीमध्ये आंघोळ करायची. वारणाधी काशी, इडा पिंगला सुषुम्ना मार्गा हे कठीण, त्रिकुट संगम मार्जन महालिंग दर्शनार्थी करा. काशीमध्ये आंघोळ करायची. प्रयागाला चंदन लावायचा. भिक्षा कोल्हापूरला मागायची. आणि बीड, जालना आणि संभाजीनगर, पहिलं ते औरंगाबाद, त्याच्या मध्यभागी पांचाळेश्वर, तिथं येऊन जेवण करायचं. एका दिवसात होतंय, एका क्षणात होतंय. पण योगी पुरुषाला, योगी पावन मनाचा, साही विवाद जनाचा, परीक्षा प्रारब्धाने जे येतात त्यांना क्षणभंगुर नाही भरवसा. आपल्या देहाचा आहे, पण डोळ्याचं पापणी लवती त्याच्यात 30 काष्टा होतात. म्हणलं नाही का, हे जसं शुक्राचं ऐकलं, 4 कोटी किलोमीटर आहे, जवळ असून सुद्धा कधी मोजत बसाव. पण डोळ्याचे पापणी लावून उघडेपर्यंत 30 काष्टा होतात. त्या 30 काष्टेतल्या एका काष्टेला धरण्याच्या कालावधीत दत्त महाराज काशीला आंघोळ करायचे, प्रयागाला चंदन लावायचा, कोल्हापूरला भिक्षा मागायचे आणि पांचाळेश्वरला येऊन जेवण करायचं. आहे का सर्वसामान्याचं काम? या कीर्तनाला म्हणलं तर मध्येच ऍक्सिडेंट होतोय किंवा कुणाच्या तर टीव्हीवर मॅच बघत बसता येऊ शकत नाही का? पाप त्याचं आडवं येतं, पण देव मात्र एका क्षणार्ध माझे अनुसंधान, कोटी कल्मश होवी आणि होते पूर्ण निरसन. याचा अर्थ मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणो हाले, जो जगाशी चालविता. म्हणून तिन्ही गुणाला तोडणारी आत्रे आणि असूया म्हणजे द्वेष. आपल्या या खाडे परिवाराच्या वतीनं दत्त जन्मोत्सव, दत्तनगर, रवचाळ, वाडगा आणि संपूर्ण नाळे प्लॉट आणि सगळे बारशे धरून जर केलं तर ऐका, एकच आहे, एका क्षणात सगळं घडतं. मृत्यू सुद्धा एका क्षणातला आहे आणि जन्म सुद्धा एका क्षणातला आहे. आणि तो क्षण देवाचे द्वारी उभा क्षणभरी हे मुक्तीचारी साधेल्या. आणि आजच्या कीर्तनात एक महत्वाचा घ्यायचंय, कोणचं? कधी हे कोणाबद्दल द्वेष करायचा नाही. जसं आहे तसं, तुका म्हणे कसं, जसं आहे तसं सगळ्याला सांभाळायचं. कोण कीर्तन ऐकल आणि कोण कीर्तनानंतर येईल, पण सगळ्याला सांभाळायचं. केलंय ना प्रसाद, हे सगळेच काही खातील, ठीक आहे, काम आहे म्हणून जातील, पण बाकीचे तर खातील ना. म्हणजे केलेला महाप्रसाद सोडायचा नसतो, हे त्यांना अंडरलाईन करण्याचं ज्ञान झालेलं असतं. हे सुद्धा ज्ञानाचाच प्रकार आहे. म्हणून द्वेष कधी कोणाचा करायचा नाही. हे ज्याच्या ज्ञानानं कळलं तिला अनुसया असं म्हणतात. आणि म्हणून अनुसये ग भाव तुझा चांगला, अनुसये ग भाव तुझा चांगला,
एकनाथ महाराज म्हणतात धरी अवतार कुठेही जावं कीर्तन करणं, पण अंडरलाईन करून आपण ज्या अभंगावर बोलतो त्या अभंगाकडेच यावं. किती जाऊ द्या, पोतीमुळे सवय आपल्याला पाचव्यात येईल. पहिल्या ओवीला 1.5 तास लागल्यावर बाकीच्या 41 ओव्या 15 मिनिटात LBW आउट. कॉमेंट्री आम्ही सांगायचो भगवंत मंदिरावर कधी कधी मैदानात, रॅप कॅन्डी पॅड अँड आउट LBW. गोरक्षणला सर्व्हिसला असताना कधी मध्ये जाण्यात यायचं आणि भगवंत मैदानावर मॅचेस सांगायच्या. 1 स्लिप कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्वेअर लेग, हा आणि राईट ऑन ए बाउंड्री असं म्हणत रॅप कॅन्डी पॅड आउट LBW म्हणजे 3 दांडे असतात नाही का. ट्रेव्हर्स हिड ज्या वेळा आउट होईना, लोकांनी आपल्या दत्तनगरचं तिथं स्क्रीन होते, बरेच देव पाण्यात होते. मी म्हणलं तुझ्या तू बुड कशाला, रन कमी केल्यावर कशी अपेक्षा करायची. त्या हेडनं ऑस्ट्रेलियाच्या मॅचेस जिंकून दिले हे जसं, पण आपल्या लोकांनी भारताच्या प्रेमा खातर वर्ल्ड कप जिंकावा म्हणून ऑस्ट्रेलियाचे 3च गडी आउट झाले, 7 गडी राखून जिंकला, पण भारत जिंकाव म्हणून देव पाण्यात ठेवलं. तसं दुःखाच्या वेळेला देव तरी पाण्यात आणि आपण पाण्यात असतो. त्यापेक्षा सुख एक हेचे ठाई बहु पायी संतांचे, आणि ते सगळं कळण्यासाठी एकनाथ महाराज जनार्दन गुरुला शरण जाऊन पहिल्या चरणात म्हणले धरी अवतार विश्वतारावया आत्रेची अनुसया गरोदर. पण दुसरं चरण काय, ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहे, 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 शुक्ल पक्ष देवे पूर्णाचे शुक्ल पक्ष देवे कीर्तन कसं वाटलं, छान होतं, छान होतं, पण काय सांगितलं, काय सांगितलं म्हणल्यावर तेवढं कुठलं कळत असतं का. पण नुकते लय मस्त होत. म्हणजे काय, आत्यानं नाव नाही ठेवायचं, नाहीतर आमच्या बायकोला राग येते. तुम्ही म्हणताल महाराज सगळंच खुलं करता, आता काय बांधकाम डबल झालंय, काय बोललं तर सरळ बाजूला, काय बिघडत. पण नाही, लेकरांच्या कल्याणासाठी तुमच्या सगळ्या सहकार्यानं, जसं परशुराम महाराज माझ्याबरोबर पकवाज आणि गायन आधी गाडी चालवायला असायची, तसंच एक मुलगा बाबळगावचा महाराष्ट्र पहिला आला हे माहिती आहे. आणि तसंच जसं माझा योग आलाय, मुलगा एखादा शिकवून पहिला आणायचं, तसं माझ्या मुलाच्या हातून टेबल टेनिसला नॅशनल लेवलला परवा एक मुलगा गेला, तिवारी नावाचा, रिंग रोडचा. हे दुसरी परंपरा म्हणल्यावर एवढं नाही आमचं बिघडायचं. कुणाचं ईशावास्यमिदं जगत न, हे घ्यायचे हव्याने हे लेकरं निघाले माहेरला, तसलं कधीच नाही. लग्न झाल्यापासून आले ते मी म्हणलं तरी जात नाही. याचा अर्थ पण म्हणतात तुमचं कसं सांगायला, इकडलं सांगतो आता. ऋतू काळ हेमंत, अभंगावर येऊ, अभंगावर सनसताई अभंगावर येतोय. ऋतू काळ हेमंत म्हणजे काय, हेमंत ऋतू होता, नक्षत्र रोहिणी होत. आता पंचांगाची भाषा वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण कशामुळे सांगितलं, 5 अंग ज्यात असतात त्याला पंचांग असं म्हणायचं. म्हणून दत्ताचा जन्म रोहिणी नक्षत्रावर झाला. आता ते पंचांग तोंडपाठ असल्याने सांगतो. आकाराचं ओ, वा, वे आणि ऊ हे 4 चरण ज्यात आले त्याला रोहिणी नक्षत्र म्हणतात. तुम्ही म्हणताल पंचांग पाठ आहे म्हणून कशाला पंचांग सांगता, नाही.
रोहिणी नक्षत्र दत्ताच्या जन्मात आलं. एकनाथ महाराजांनी सांगितलं ऋतुकाळ हेमंत. आता ते प्रमाण कुठलं? रोहिणी नक्षत्र, नक्षत्र रोहिणी. आणि कुठला दिवस? शुक्ल पक्ष देणे पूर्ण तिथे. पूर्ण तिथे म्हणजे पौर्णिमा. पूर्ण कुणावर सांगितलं? चंद्रबाबावर सांगितलं. पौर्णिमेला पूर्ण कळाने परिपूर्ण अवतरतो, उदयाला येतो. पूर्ण तेथे म्हणजे चंद्र. आता एवढं एकनाथ महाराजांनी चंद्राला पौर्णिमेला महत्व का दिलं? त्या दिवशी दत्ताचा जन्म झाला हा एक. आणि आत्रेय अनुसयेला महादेवाच्या कृपेनं पहिले दुर्वास ऋषी झाले. उगम म्हणला नाही का हे जास्त कथा भागाचं खरंच मानता येत नाही, मांडतच नाहीत का, कळतच नाही, येतच नाही. महाराज तुम्ही एवढं डिटेल कसं काय सांगितलं? मला येतच नाही म्हणताय. तसं येत नाही म्हणायची गरज नाही, आहे ते सांगायचं आहे. आत्रेय अनुसयाच्या पोटे महादेवाच्या कृपेनं पहिले दुर्वास ऋषी अवतरले. 2 नंबरला शुक्ल पक्ष तिने पूर्ण तिथी जो आपण घेतला त्याचा ध्रुपद आहे. पूर्ण तिथी म्हणजे पौर्णिमा. बरोबर आहे डॉक्टर साहेब? आणि पौर्णिमा संपूर्ण 27 नक्षत्राचा बॉस म्हणजे मालक चंद्र आहे. नक्षत्र चंद्रावर अवलंबून आहेत आणि लग्न सूर्यावर अवलंबून आहे. म्हणून चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. असणे की जे तुम्हाला कळतंय असं सोपं. मंडळी येताना म्हणले नीट ऐका, येईल ते कळल ते सांगा. मी म्हणलं कळल ते सांगतो. लय अवघड्या डोंगरात कशाला जाऊ. तिसरं पहिले दुर्वा झाले, दुसरे चंद्र झाले, तिसरं बी ऐका आता. आर्यमा नावाचे गंधर्व झाले. तिसरे लेकरू आर्यमा नावाचे गंधर्व झाले. आणि चौथे अलका नावाची मुलगी झाली. आणि 4 नंतर तेथे ते पौर्णिमा मास मार्ग पौर्णिमा मास मार्ग आणि हे तिसरं चरण आहे एकनाथ महाराजाचं. तिथे ते पौर्णिमा मास मार्गशीर्ष. बघा महिला किती बांधल्या गेल्या. श्रावणापासून गणपती बाप्पा, भाद्रपद महिन्यात घट, कार्तिक महिन्यात दिवाळी वारी आणि मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार, पौष महिन्यात रविवार आणि फाल्गुन महिन्यात दनादन खनाखन. सगळंच की. होळी म्हणजे काय? तमसाची झाडी तुका म्हणे बहु नाडी. आता आपण देवाला आळवायचंय आणि जन्मोत्सवाच्या चिंतनात उतरायचंय. आळविता 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 आळविता
स्वानंदाचे लेणी ल्याले पाहुणे दासी जनी झाले. जनाबाईचा अभंग आहे. आणि जनाबाईच्या गौऱ्या ह्याच्यामुळेच विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आता भाकरी ह्याचं उचललं आणि त्याचं उचललं का? बीजची झाले तरू भंगारूची अलंकारू तैसे एक एकाचा विस्तार होते हे जग. आणि म्हणून 3 अभंग झाली. आता राहिलाय फक्त शेवटचं चरण आणि राहिलाय जन्मोत्सव सोहळा. पण कौतुक करावं समस्त दत्तनगर आजूबाजूचा परिसर आणि खाडे परिवार. त्यातल्या त्यात सुनबाई जबरदस्त दोघी बे बर का. आणि तिकडले बी मुंबई मंत्रालय धरून ते घे. अजून एक का इंटेलिजन्स ब्युरो 5 आहेत. अरे वा मस्त मस्त. ह्या 5व्या हा 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 खरं घे बघा घे. पहिले सुटले दुसरी आली 5वी. हे तसं अमृताचा भाग एकूण 5. अरे वा वा. हा 4 मुलं 4 सुना आणि 5वे सुपुत्र म्हणायला हरकत नाही का. चूल आणि मूल कौतुक करतोय आम्ही परशुराम महाराजच का. चूल आणि मूल म्हणून चुलीपाशी बसणाऱ्या महिला नवऱ्याचा काळ होऊन टाळ वाजवत बाहेर. वास्तवच आहे. काळ नाही बर का. हो बेजार करताल मला यांचे बेजार काळ नाही तुम्ही. पण टाळ वाजवला की जगा काळ खाय. आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम सलाम करी तुकोबा घरी राबतो. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मरणाला द्यायची गरज नाही परमार्थ शिकवताय. म्हणून 5वा नंबर याने आपल्याकडे घेतला. ते पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाशन जाता जाता ऐका. दत्त महाराजांचा पहिले दुर्वास नंतर चंद्र तिसरे आर्यमा आणि 4थी अलका आणि नंबर 5वा दत्ताचा. तसं ह्याने म्हणले माझाही 5वा. मी पण त्यांचंच लेकरू आहे. आणि जे 5वा अवतार दत्तांचा तोच 5वा सुपुत्र. मी पण नाही का. माझाही नंबर आहे. मी पण आहे. आणि म्हणून मी माझी आईशी आठवण विसरले जयाची अंतकरण तोची संन्यासी गाजान निरंतर. आमचे नेमकर डॉक्टर साहेब पवार महाराज परशुराम महाराज आजूबाजूचे पंचक्रोशी सगळेच गाव. आणि ती दही दूध लोणी वाणीवाडी कुठं आहे स्वतः सायकलीवर घुमतात. याचा अर्थ रॅप्ट पॅड आउट LBW. टिकले तर टिकले नाही तर चिकट आहे त्यावर राहिली नाही तर होकले. हे असं परमार्थिक लगडे आणि बेगडी प्रेम बिलकुल चालणार नाही. शाश्वत प्रेम आमच्या आलेल्या श्रोते मंडळीचा आहे नंतर येणाऱ्यांचा आहे. म्हणून एका जनार्दने पूर्ण अवतार. 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 एका जनार्दने बाबा पूर्ण अवतार. जय हो. एका जनार्दने पूर्ण अवतार. एका जनार्दने पूर्ण अवतार. एका जनार्दने पूर्ण अवतार. निर्गुण निराकार आकार. निर्गुण निराकार आकार. निर्गुण निराकार आकार. निर्गुण निराकार आकार. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रेहने. 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 हरे हरे. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र
काळ हेमंत नक्षत्र वेले ऋतुकाळ 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 हेमंत नक्षत्र गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु मुक्तिदायक दाता उदाय कल्पतरा मुक्तिदायक दाता उदाय कल्पतरा दत्त जयंती सोहळा समस्त दत्तनगर खडे परिवार अधिष्ठान सगळ्या सांप्रदायिक महाराज लोकांचं तुम्हा सगळ्यांचं आणि दत्त जन्मोत्सव उत्सव आहे हा जयंती नाही आणि या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण अभंग घेतला आणि एका जनार्दने पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले शेवटचा अभंग परमेश्वरी परशुराम महाराज म्हणतील आणि जन्मोत्सव साजरा करू सर्वांनी फुलं टाकल्यानंतर शेवटची चालू होईल त्यानंतर आरती होईल सर्व भाविक भक्तांनी फुलं टाकण्याकरता मंडपामध्ये येण्याची कृपा करायची आहे. मोठा गजर होईल आणि त्यानंतर फुलं टाकण्यात येतील. महिला मंडळ म्हणा 1 मिनिट राहिलं फक्त 1च मिनिट एका राहिलं. जनार्दने पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकार एका जनार्दने पूर्ण अवतार एका जनार्दने पूर्ण दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा 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 श्री पादवल्लभ दिगंबरा 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 श्री पादवल्लभ दिगंबरा
सर्व भावी भक्तांनी प्रसादासाठी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. प्रसादाची व्यवस्था मंडपामध्ये केलेली आहे. सर्व बार्शी शहरातील नागरिकांना कळविण्यात येते